ना, या ना, खा ना, असं करा ना, तसं करा ना. म्हणजे जसं आपण बाहेर असतो तसे घरात नसतो. म्हणून आपल्या बायकोला नवऱ्याचा स्वभाव चांगला माहिती असतो आणि आपल्या नवऱ्याला आपल्या बायकोचा स्वभाव चांगला माहिती असतो. आणि तिसरा व्यक्ती, देवाला सगळं माहिती. हालेलुया. पण मला या ठिकाणी सांगायचं की आम्ही का डुप्लिकेट जगायचं, का आम्ही दोन तोंड ठेवायचे, जगाला एक आणि देवाला एक आणि घरात एक, असं नाही राहिलं पाहिजे ना. आम्ही एकच पाहिजे. ते मुखवटा लावल्यासारखं आहे. मग एक मुखवटा असतो, तसं बाहेर गेल्यावर एकदम छान मुखवटा आणि घरात आल्यानंतर तो छान मुखवटा बाजूला असतो आणि आमचा राग चालू असतो. मग जो व्यक्ती चर्चमध्ये फार आणि फार प्रेमळ, निर्मळ, स्वच्छ, हळूच प्रार्थना, हालेलुया, तो घरामध्ये फक्त आणि फक्त चिडका असतो. मग ते तिचा नवरा काय सांगतो, समजा ही फार चिडकी आहे. जशी